महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना तुम्ही निमंत्रण देणार? नक्कीच 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 सगळ्या निमंत्रण जाईल. हा राजकीय लढा नाही. आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध एक कडवट भूमिका मांडलेली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली, ते होते माझ्याबरोबर. त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या, हे आव्हान दोन्ही ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, महाराष्ट्राच्या मनातलं आहे. पण राऊतसाहेब, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत की त्रिभाषा सूत्र हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर माशेलकर समिती जी नेमण्यात आली, जे माशेलकर अध्यक्ष होते, त्या समितीनं हा प्रस्ताव आणि सगळी कार्यवाही त्या काळात सुरू झाली. आणि मला असं वाटत नाही. आणि आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. त्यात आदित्य ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजेत. आचार्य विनोबा भावे यांना 24 भाषा येत होत्या. नरसिंहराव यांना 14 भाषा येत होत्या. आम्हाला सुद्धा 5-6 भाषा येतातच. जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना. त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न. आम्ही आमच्यावरती शालेय संजय राऊत बोलत होते. हा एकत्रित जो मोर्चा निघणार आहे त्याच्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मोर्चापुरते हा विषय सक्तीचा आहे. माशेलकरांनी दिलेला अहवाल असेल किंवा अन्य काय असेल, हा विषय नाहीये. अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी. ते अहवाल देतात, त्याच्यावरती सरकार विचार करतं. अहवाल दिला, समिती नेमली, ह्याला एक वेगळं महत्व असतं. तुम्ही तेच कागद फडकवून आम्हाला दाखवू नका. हा निर्णयावर विचार करेल, पुनर्विचार करेल. 8 दिवस तसे आंदोलनाला आहे. सरकार काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न. सरकार जे आहे सध्याचं फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, यांना ह्या विषयावरती काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले आहे. मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं, ते कुठे लपून बसले. कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही. आणि कोणत्या भूमिका मांडताय उदय सामंत, कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत हे शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे. ते स्वतःला जे अमित शहाचा ते पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे. कोर कमिटीची मीटिंग झाल्याचं कळतंय आणि ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं, मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत करा, अशा सूचना आहेत भाजप नेत्यांच्या. आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पडा अशाही अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल, असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी? की हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल, असं काय पत्र असले दाखवा आम्हाला. तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का? दाखवा तुम्ही. महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते? पण मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहे की कोणतीही सक्ती केली गेलेली नाहीये. हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत, हे राजकारण होतं. मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकते. कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे. हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील. तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन
लोक आमच्यासारख्यांना तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. नाही, तशी कशी एक प्रतिक्रिया आली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी एक म्हणलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत, त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर संजय राऊत हे भाष्य करतायत. मराठी भाषेकरता एकत्र यायला हवं म्हणून ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत. दोन वेगवेगळे मोर्चे मराठी भाषेकरता निघालेले दोन मोर्चे हे वेगवेगळ्या दिवशी नसावेत असा एक विचार समोर आला आणि त्यामुळे मीच राज ठाकरेंना भेटून त्यांना विचारलं की आपण एकत्र मोर्चा काढू. त्यामुळे 5 तारखेला मनसे आणि उबाठा एकत्र मोर्चा काढणार आहेत. आता ही या दोन बंधूंनी एकत्र येण्याची नांदी आहे का, पहिलं पाऊल आहे का, या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया संदीप देशपांडे किंवा संजय राऊत यांच्याकडून आलेली नाही. त्यांची मनं जुळलेलीच आहेत असं संजय राऊत म्हणाले, पण संदीप देशपांडे यांनी याविषयी काही भाष्य केलं नाही. संदीप देशपांडे यांनी मोर्चापुरताच संवाद साधला, प्रतिक्रिया दिली. मात्र मराठी भाषेसंदर्भात शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री हे राज ठाकरेंना भेटणार होते. ती भेट झाली, पण राज ठाकरेंना कदाचित त्यांचा सरकारचा मुद्दा पटला नाही आणि त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय मनसेनं घेतला आणि त्याचवेळी 7 तारखेला मोर्चामध्ये सहभागी होणार होता उबाठा गट. आपण अधिक बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी. प्रणाली, एका बाजूला असं बोललं जात आहे की मोर्चानिमित्त एकत्र येणारे हे दोन पक्ष ही बंधू एकत्र येण्याची नांदी असेल, दुसऱ्या बाजूला फक्त मराठी करता आम्ही एकत्र येतोय असं संजय राऊत, संदीप देशपांडे म्हणतायत. काय सांगाल? अनेक गोष्टींची सुरुवात या निमित्तानं होऊ शकते. म्हणजे जरी आता हे दोन नेते हे स्पष्ट करत असले की सध्या तरी हे या दोन पक्षांमध्ये राजकीय दृष्ट्या एकत्रित येणं गोष्ट वेगळी असते आणि मोर्चामध्ये एखाद्या मुद्द्यावर जेव्हा जनजागृती करायची त्या निमित्तानं एकत्रित येणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण निवडणुकीमध्ये जागा वाटप, त्यानंतर त्यावर एकमत होणं, रुसवे फुगवे या सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात. परंतु एखाद्या मुद्द्यावर जेव्हा तुमचं एकमत होतं आणि जनजागृती करण्यासाठी मोर्चा काढायची वेळ येते त्यावेळेला एकत्र येणं ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु ती सुरुवात सुद्धा असू शकते, हे नाकारता येत नाही. त्यामुळं जरी हे दोन नेते आत्ताच्या घडीला हे स्पष्ट करत असले की या मोर्चाच्या निमित्तानं हे दोन पक्ष आपल्याला रस्त्यावर एकत्रित आलेले बघायला मिळतील, हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे ही सुरुवात सुद्धा असू शकते, हे नाकारता येत नाही आत्ताच्या घडीला. कारण कुठल्याच मुद्द्यांवर प्रस्ताव कोणाहीकडनं देवाणघेवाण झालेली नाहीये प्रस्तावाची, त्यामुळं निवडणुकीच्या प्रस्तावाची. त्यामुळं आताच्या घडीला आपण नक्की म्हणू शकतो की किमान मोर्चापुरते तरी हे दोन पक्ष एकत्रित येतील. परंतु ज्यावेळेला दोन भाऊ एकत्रित येतील किंवा दोन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एखाद्या मुद्द्यावर एकत्रित येताना आपल्याला दिसतील, हे चित्र सुद्धा दुर्मिळच आहे आणि त्यामुळे इथून मनोमिलनाची सुरुवात होऊ शकते असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु ते शेवटपर्यंत जातं का, म्हणजे खरंच दोन पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढतात का, ही अजून लांबची जरी गोष्ट असली तरीही एखाद्या मुद्द्यावर दोन पक्षांनी एकत्रित येणं, त्या मुद्द्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एकत्रित येणं, एकत्रित गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत चालत जाणं, समजा जर त्या या मोर्चाच्या वेळेला प्रत्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर दोघे आपल्याला रस्त्यावर एकत्रित चालताना दिसतील तर त्यावेळेला आपल्याला जी ठाकरे ब्रँड म्हणतात तो ठाकरे ब्रँड आपल्याला रस्त्यावर दिसेल. अशा वेळेला हे चित्र नक्कीच महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचं बघितलेलं एक आगळं वेगळं चित्र असणार आहे. नुसती ही बातमीच ऐकल्यानंतर अनेकांमध्ये उत्साह इतका संचारलेला आहे की हे चित्र डोळ्यामध्ये साठवण्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की प्रसार माध्यमं असतील, वृत्तपत्र असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे सगळेच जण उत्सुक आहे. फक्त आता त्या दिवशी नेमकं कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं हे बघावं लागेल. स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये स्वतः येतात की आपले प्रतिनिधी पाठवतात, हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. नक्की. प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल.
5 जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा आहे एकत्र म्हणजे मनसे आणि उपाठाचा एकत्र मोर्चा आहे. मराठी संदर्भात आणि हिंदी सक्तीला विरोध करण्याकरता 2 वेगवेगळे मोर्चे निघणं हे काही संयुक्तिक नाही, म्हणून मीच पुढाकार घेतला आणि मीच राज ठाकरेंशी बोललो, असं संजय राऊत आता पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते. आणि त्यामुळे या 2 ठाकरे बंधूंचा 5 जुलैला एकत्रित मोर्चा निघणार आहे.